आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे दोन पती पत्नींना आपला जीव गमावा लागला असता. सदर बातमी अशी आहे की तापोळा भागातील तापोळा कळमगाव देवळी रस्त्यावरून वेळापूरचे आनंद सपकाळ आपल्या पत्नीसह खासगी वाहनातून मुंबईकडे निघाले होते. गाडी देवळी गावाच्या ओढ्यावर आली असता ओढ्यावर असलेल्या जुन्या पुलावरून जाताना अचानक पुलाला भगदाड पडून गाडी तोंडाकडून आत भगदाडत गेली. नशीब चांगले म्हणून गाडी निम्म्यावरच अडकली. पुढील सीटवरून आनंद सपकाळ आणि पत्नी दोघेही गाडीतून मागच्या सीटवर जात गाडीतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी देवळी गावात जाऊन सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव, बाबूराव जाधव, जेसीबी चालक आकाश जाधव व इतर ग्रामस्थांनी पुलाकडे धाव घेतली. गाडी बाहेर काढणे अवघड असल्याने सुदैवाने काही कामानिमित्त आलेला जेसीबी गावातच उपलब्ध झाला. सदर जेसीबीला व गाडीला दोर बांधून गाडी तोंडाकडून अलगद उचलून काढण्यात आली. सदर घटनेत गाडीचे नुकसान झाले असले तरी आतील सपकाळ कुटुंबीय सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. परंतु या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंग कारभार एकदा समोर येतोय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फक्त आणि फक्त निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना होता वाचली असेच म्हणावं लागेल.